नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. ससून रुग्णालय भरतीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय, पेपर दिलाय आणि विद्यार्थी वाट बघताय ती म्हणजे निकालाची. इतर व्हिडिओ मी बनवत आहे आणि त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये एकच कमेंट वारंवार मला दिसते, ती म्हणजे की निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल. तर त्याच विषयी चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग महानगरपालिका भरती किंवा नगर परिषद भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच तसेच नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा त्यामध्ये समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती नोटीस तुमच्या परीक्षेसंदर्भात. आपला जो काही पेपर आहे तो 11 ऑक्टोबर 2025 ला झालेला आहे. म्हणजे तब्बल 2 महिने झाले आपल्या पेपरला. आजची तारीख सुद्धा 11 डिसेंबर आहे. 11 ऑक्टोबरला आपला पेपर झाला. 11 नोव्हेंबर, 11 डिसेंबर 2 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. इतर ज्या काही भरत्या आहेत त्यांच्या ॲन्सर की आल्या. काही भरत्यांच्या तर मेरिट लिस्ट सुद्धा आलेली आहे. पण इथे आपली जी परीक्षा आहे ती IBPS कंपनीने घेतली होती. IBPS कंपनी ॲन्सर की, त्यानंतर ऑब्जेक्शन, सुधारित ॲन्सर की अशा प्रकारे देत नाही. त्यामुळे ते डायरेक्ट मेरिट लिस्ट घोषित करत असतात. पण मेरिट लिस्टचा जो काही साधारणतः कालावधी असतो, तो आपण मागील परीक्षांचा अंदाज घेता 45 दिवसामध्ये IBPS निकाल लावते. असं ठरलेलं नाही की 45 दिवसामध्येच लावते. पण साधारणतः 45 ते 50 दिवस, 40 दिवसाच्या आसपास आपल्याला IBPS कंपनीने निकाल जाहीर केलेला दिसतो. म्हणजेच मेरिट लिस्ट जाहीर केलेली दिसत असते. इथे मात्र 60 दिवसांचा कालावधी झालेला आहे. 60 दिवस व त्यापेक्षा जास्त कालावधी सुद्धा झाला. तरी देखील अजूनपर्यंत मेरिट लिस्ट आलेली नाही. त्याचं नेमकं कारण काय? तर त्याबद्दल आपल्याला GMCशी संपर्क साधावा लागेल. प्रत्येक विद्यार्थी संपर्क साधत असतो. त्यांचं म्हणणं असं असतं, की परीक्षा घेणं ही कंपनीची जबाबदारी आहे. ती आमच्याकडे नाही. जसा कंपनी आम्हाला निकाल पुरवेल, तसा आम्ही आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करू. काही ठिकाणी जे काही निवडणूक चालू आहे सध्या, आचारसंहितेचा काळ आहे. त्यामुळे त्याचंही कारण देऊन निकाल जो आहे तो स्थगित केला जाऊ शकतो, असं आपल्याला प्राथमिकरित्या दिसून येते. पण नेमकी अडचण कुठे आलेली आहे? कारण की इतर जे काही मेरिट लिस्ट आहेत किंवा इतर जे काही निकाल आहेत, ते प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतात. GMC संभाजीनगरची काही दिवसांपूर्वीच मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास सर्वच पदांचा निकाल त्यांनी जाहीर केला. DMERचा सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यांनी सुद्धा मेरिट लिस्ट लावलेली आहे. मग त्यांना आचारसंहिता नाही का? त्यांना निवडणूक नाही का? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित होतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1-2 जणांनी संपर्क करून काही फायदा नाही. या ठिकाणी जर तुम्हाला निकाल लावायचा असेल, तर एकजुटीने प्रयत्न करावे लागतील. सर्व विद्यार्थ्यांना सोबत येऊन या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुमचं म्हणणं जर असेल, तर आपण एक सेपरेट ग्रुप बनवू शकतो. म्हणजे त्यावर डिस्कशन करून नेमकं काय राबवायचं? ईमेल प्रोसेस राबवायची की त्यांना कॉल करायचे? कशा पद्धतीने संपर्क साधायचा? ते आपण त्याच्यावर डिस्कशन करून ठरवू शकतो. कारण की निकाल लावणं जरी कंपनीच्या हातात असलं, तरी देखील निकाल लवकरात लवकर लावा, असं सांगणं काम जे आहे ते GMCचं आहे किंवा शासनाचं आहे. शासन त्यांना आदेश देऊ शकतं, शासन त्यांना निर्देश देऊ शकतं, की लवकरात लवकर आम्हाला आमचा निकाल द्यावा. इतक्याही विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला नाही. भरपूर साऱ्या अगोदर परीक्षा झालेल्या आहेत. मोठ्या-मोठ्या शिफ्टा झालेल्या आहेत. एकापेक्षा अनेक शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. त्यांचे निकाल लागताना आपल्याला दिसतात. मात्र हा निकाल का पेंडिंग होत आहे, ते समजणं कठीण झालेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुम्ही फॉर्म भरलेला आहे का? तुमचा पेपर झालेला आहे? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या संदर्भात आणखी जर काही प्रक्रिया करायची असेल, तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सुचवू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावर कमेंट केलेल्या होत्या. त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. सध्या तरी मला कुठलीही अपडेट या निकालाच्या बाबतीत मिळालेली नाही. ऑफिशियल वेबसाईटवर मी गेलो होतो. त्या ठिकाणी फक्त त्यांनी जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध केलेली दिसते. इथे पहा. त्यांनी फक्त जी काही क्लास 4च्या अंतर्गत जाहिरात आहे, तीच त्यांच्या वेबसाईटवर पाहायला मिळते. अन्य कोणतीही माहिती निकालाबाबतची असो, मेरिट लिस्ट बाबतची असो, इथे प्रसिद्ध केलेली दिसत नाही. त्यांची जी वेबसाईट आहे त्यावर सध्या आपली फक्त जी जाहिरात होती तीच मेन्शन आहे. बाकी गोष्टी यामध्ये त्यांनी दिलेल्या नाही किंवा नवीन अपडेट सुद्धा यावर दिलेली नाही. तुमच्यापर्यंत जर काही अपडेट आतापर्यंत आलेली असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही संपर्क साधला होता का? तुम्हाला काय प्रत्युत्तर त्यांच्याकडून मिळालं, तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली, तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. म्हणून टेलिग्रामला तुम्ही जॉइन करून ठेवा. सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता.
तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग महानगरपालिका भरती किंवा नगर परिषद भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच तसेच नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा त्यामध्ये समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती नोटीस तुमच्या परीक्षेसंदर्भात. आपला जो काही पेपर आहे तो 11 ऑक्टोबर 2025 ला झालेला आहे. म्हणजे तब्बल 2 महिने झाले आपल्या पेपरला. आजची तारीख सुद्धा 11 डिसेंबर आहे. 11 ऑक्टोबरला आपला पेपर झाला. 11 नोव्हेंबर, 11 डिसेंबर 2 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. इतर ज्या काही भरत्या आहेत त्यांच्या आन्सर की आल्या. काही भरतींच्या तर मेरिट लिस्ट सुद्धा आलेली आहे. पण इथे आपली जी परीक्षा आहे ती IBPS कंपनीने घेतली होती. IBPS कंपनी आन्सर की, त्यानंतर ऑब्जेक्शन, सुधारित आन्सर की अशा प्रकारे देत नाही. त्यामुळे ते डायरेक्ट मेरिट लिस्ट घोषित करत असतात. पण मेरिट लिस्टचा जो काही साधारणतः कालावधी असतो तो आपण मागील परीक्षांचा अंदाज घेता 45 दिवसामध्ये IBPS निकाल लावते. असं ठरलेलं नाही की 45 दिवसामध्येच लावते, पण साधारणतः 45 ते 50 दिवस, 40 दिवसाच्या आसपास आपल्याला IBPS कंपनीने निकाल जाहीर केलेला दिसतो. म्हणजेच मेरिट लिस्ट जाहीर केलेली दिसत असते. इथे मात्र 60 दिवसांचा कालावधी झालेला आहे. 60 दिवस व त्यापेक्षा जास्त कालावधी सुद्धा झाला, तरी देखील अजूनपर्यंत मेरिट लिस्ट आलेली नाही. त्याचं नेमकं कारण काय? तर त्याबद्दल आपल्याला GMCशी संपर्क साधावा लागेल. प्रत्येक विद्यार्थी संपर्क साधत असतो. त्यांचं म्हणणं असं असतं, की परीक्षा घेणं ही कंपनीची जबाबदारी आहे. ती आमच्याकडे नाही. जसा कंपनी आम्हाला निकाल पुरवेल, तसा आम्ही आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करू. काही ठिकाणी जे काही निवडणूक चालू आहे सध्या, आचारसंहितेचा काळ आहे. त्यामुळे त्याचंही कारण देऊन निकाल जो आहे तो स्थगित केला जाऊ शकतो, असं आपल्याला प्राथमिकरित्या दिसून येते. पण नेमकी अडचण कुठे आलेली आहे? कारण की इतर जे काही मेरिट लिस्ट आहेत किंवा इतर जे काही निकाल आहेत, ते प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतात. GMC संभाजीनगरची काही दिवसांपूर्वीच मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास सर्वच पदांचा निकाल त्यांनी जाहीर केला. DMERचा सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यांनी सुद्धा मेरिट लिस्ट लावलेली आहे. मग त्यांना आचारसंहिता नाही का? त्यांना निवडणूक नाही का? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित होतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1-2 जणांनी संपर्क करून काही फायदा नाही. या ठिकाणी जर तुम्हाला निकाल लावायचा असेल तर एकजुटीने प्रयत्न करावे लागतील. सर्व विद्यार्थ्यांना सोबत येऊन या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुमचं म्हणणं जर असेल तर आपण एक सेपरेट ग्रुप बनवू शकतो. म्हणजे त्यावर डिस्कशन करून नेमकं काय राबवायचं, ईमेल प्रोसेस राबवायची की त्यांना कॉल करायचे, कशा पद्धतीने संपर्क साधायचा, ते आपण त्याच्यावर डिस्कशन करून ठरवू शकतो. कारण की निकाल लावणं जरी कंपनीच्या हातात असलं तरी देखील निकाल लवकरात लवकर लावा असं सांगणं काम जे आहे ते GMCचं आहे किंवा शासनाचं आहे. शासन त्यांना आदेश देऊ शकतं, शासन त्यांना निर्देश देऊ शकतं की लवकरात लवकर आम्हाला आमचा निकाल द्यावा. इतक्याही विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला नाही. भरपूर साऱ्या अगोदर परीक्षा झालेल्या आहेत. मोठ्या-मोठ्या शिफ्टा झालेल्या आहेत. एकापेक्षा अनेक शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. त्यांचे निकाल लागताना आपल्याला दिसतात. मात्र हा निकाल का पेंडिंग होत आहे ते समजणं कठीण झालेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्ही फॉर्म भरलेला आहे का? तुमचा पेपर झालेला आहे? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि या संदर्भात आणखी जर काही प्रक्रिया करायची असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सुचवू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावर कमेंट केलेल्या होत्या. त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. सध्या तरी मला कुठलीही अपडेट या निकालाच्या बाबतीत मिळालेली नाही. ऑफिशियल वेबसाईटवर मी गेलो होतो. त्या ठिकाणी फक्त त्यांनी जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध केलेली दिसते. इथे पहा. त्यांनी फक्त जी काही क्लास 4च्या अंतर्गत जाहिरात आहे तीच त्यांच्या वेबसाईटवर पाहायला मिळते. अन्य कोणतीही माहिती निकालाबाबतची असो, मेरिट लिस्ट बाबतची असो, इथे प्रसिद्ध केलेली दिसत नाही. त्यांची जी वेबसाईट आहे त्यावर सध्या आपली फक्त जी जाहिरात होती तीच मेन्शन आहे. बाकी गोष्टी यामध्ये त्यांनी दिलेल्या नाही किंवा नवीन अपडेट सुद्धा यावर दिलेली नाही. तुमच्यापर्यंत जर काही अपडेट आतापर्यंत आलेली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही संपर्क साधला होता का? तुम्हाला काय प्रत्युत्तर त्यांच्याकडून मिळालं तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. म्हणून टेलिग्रामला तुम्ही जॉइन करून ठेवा.